नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका। आज दिवसभरात करवीर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधला संवाद। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पुराभिलेख संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींच्या छायाचित्र प्रदर्शनाची पूर्वप्रसिद्धी न केल्यानं व्यक्त केली नाराजी। तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी उसाची वाहनं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली। पारगावजवळ काही काळ तणाव। राज्यातील महायुतीचं सरकार आता जागा खाणारं सरकार म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची टीका। आणि 1199 रुपयात वाहन चालवण्याचे बोगस परवाने देणाऱ्यांना पकडलं। इचलकरंजी आरटीओची जयसिंगपूर जवळील आश्रय हॉटेलवर धाड। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातमीपत्र विस्तारानं। दिवंगत आमदार PN पाटील यांच्यानंतर करवीर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं। परिते पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना बदलत्या राजकारणात लोकांना एकत्र करून काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणून देणं हे आपलं कर्तव्य असून येत्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोठ्या ताकदीनं निवडून आणू आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करू असं आवाहन केलं। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजिंक्यतारा कार्यालयात आज आमदार सतेज पाटील यांनी परिते मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत PN पाटील यांच्या काळात आपण करवीर मतदारसंघात फारसं लक्ष घातलं नव्हतं। त्यांनी सत्तेत नसताना कधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं। त्यामुळे पक्षाच्या पडत्या काळात निष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आपण बळ देणार असल्याचं सांगितलं। PN साहेबांच्या नंतर निश्चितपणे आपण काळजी करू नका, सगळी जबाबदारी तुमची घ्यायची बंटी पाटील म्हणून मी आपल्याला शब्द देतो। काही अडचण असू दे, काही मदत असू दे, जेवढी माझ्या परीने करता येईल, मी नेहमी म्हणतो चंद्र सूर्य काय आपण देऊ शकत नाही, पण तू जेवढी ताकद देता येईल, जेवढी मदत करता येईल तेवढे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करूया। मला अनेक लोकांचे काँग्रेस म्हणून अनेक लोकांचे फोन येतात तुमच्या अनेक गावातून की आम्ही काँग्रेस म्हणून साहेब तुमच्या बरोबर राहणार आहोत, आम्हाला उघड येता येत नाही, परंतु काही लोक म्हणले मतदानात तुम्हाला एक गावामध्ये निश्चितपणे दिसेल अशा पद्धतीची परिस्थिती अनेक लोकांनी फोनवर या ठिकाणी सांगितले। परंतु तुम्ही उघडपणे आता आलेला, तुम्हाला ताकद देणं, तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ न देणं, सगळी जबाबदारी उद्याच्या भविष्य काळात जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी राहील, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो। आपण येत राहा, आपण भेटत राहूया आणि सगळेजण उद्याच्या भविष्य काळात काँग्रेस बळकट करायचं काम राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्य काळात करत राहूया। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिवंगत आमदार PN पाटील यांनी करवीरसह कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजवलाय। निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाच विचार पुढे घेऊन जावं असं आवाहन केलं। 2019 पासून आतापर्यंत हे सगळा मतदारसंघ मी जवळ या ठिकाणी अनुभवलेला आहे, बघितलेला आहे। अनेक लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळ आता फोडावं आणि जपायचं काम केले। माझी विनंती राहील की ह्या निवडणुकीमध्ये आज नेतृत्व आपण आदरणीय बंटी साहेबांना या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। बंटी साहेबांच्याकडे बघून ही जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला या ठिकाणी लढवावी लागेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे चांगलं काम करू शकतो, कुठलीही गोष्ट अशक्य नसती, शक्य करायचं सामर्थ्य असतं असं आदरणीय बंटी साहेब नेहमी सांगतात। आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण एकत्र होऊन खऱ्या अर्थाने हे सगळी जिल्हा परिषद मतदारसंघामधले जे उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे ते ताकदीने निवडून आणावं अशी विनंती या माध्यमातून करतो।
आदरणीय बट्टी साहेबांच्याकडे बघून खऱ्या अर्थानं आपल्याला पुढचा काळ हा जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक उमेदवाराला ताकद द्यावी अशी विनंती करतो। या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। बेलेगावचे माजी सरपंच राजेंद्र कारंडे यांनी आम्ही मूळचे काँग्रेसचेच आहोत, पण स्वतःला निष्ठावान म्हणणाऱ्यांनी दगाफटका करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। देशासाठी गांधी घराण्यानं दिलेलं योगदान विसरून चालणार नाही, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी राहू असं आवाहन कारंडे यांनी केलं। महेश मेटेल यांनी आमदार सतेज पाटील हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचा स्रोत आहेत असं सांगितलं। MR पाटील आणि LS किल्लेदार यांनी काँग्रेस पक्ष संपणार नाही, उलट अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, श्रीपती पाटील, LS किल्लेदार, MR पाटील, DS पाटील, रघुनाथ चव्हाण, विजय पाटील, पांडुरंग पाटील, विनायक पाटील, मयूर पाटील, अशोक आळवेकर यांच्यासह परिते मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील वारणा नगरमधील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं चालू वर्षीचा ऊस दर जाहीर न करताच कारखाना सुरू केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दर जाहीर करण्याची मागणी करत पारगावमध्ये वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पन्हाळा तालुक्यातील वारणा नगरच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यानं चालू वर्षीचा ऊस दर जाहीर न करताच यंदाचा गळीत हंगाम सुरू केलाय। गेल्या वर्षभरात साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यानं संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे FRP अधिक 200 रुपये कारखान्याला देणं सहज शक्य आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मागणीवरून चालू हंगामातील दर जाहीर करून मागील हंगामातील SRF नुसार मिळालेला नफा ऊस उत्पादकांना देऊन साखर कारखाना सुरू करायला हवा होता। मात्र कारखाना व्यवस्थापनानं यंदाचा ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू केल्यानं आज पारगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक रोखून धरली। यावेळी काही काळ वाहनं अडवून धरल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत कारखाना दर जाहीर करत नाही तोपर्यंत ऊस वाहतूक करू नका असं आवाहन वाहतूकदारांना केलंय। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, सरचिटणीस संपत पोवार, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, हरिभाऊ जाधव, जयसिंग कुरणे, सुनील सूर्यवंशी, राहुल पाटील, मनोहर देसाई यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली। राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावातील गुऱ्हाळ घरांमध्ये इंधनासाठी खराब झालेल्या गाद्या, सोफा सेट, वाहनांमधील सीट यांचा वापर वाढलाय। यामुळे अर्जुनवाडा गावात हवेच्या प्रदूषणाची समस्या निर्माण होऊन ग्रामस्थ त्रासलेत। आज अर्जुनवाडा ग्रामस्थांनी कोल्हापूर गारगोटी राज्यमार्ग रोखून धरत या समस्येकडे लक्ष वेधलं। राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावातील गुऱ्हाळ घरांमध्ये खराब सोफा सेट, गाद्या, वाहनांमधील सीटचा वापर केला जातोय। वापराविना पडून राहणारे हे साहित्य भंगारात घेतलं जात नाही, त्यामुळे गुऱ्हाळ घरांच्या इंधनासाठी त्याचा वापर केला जातोय। याच्या वापरामुळे गुऱ्हाळ घरांच्या परिसरातील हवा प्रदूषित होऊन लोकांना श्वसनाच्या, डोळ्यांच्या विकारांसह कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय असा आरोप ग्रामस्थांमधून होतोय। गावातील जलस्रोत सुद्धा प्रदूषित झाल्यानं या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी 8 दिवसांपूर्वी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या समस्येची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थांनी आज अर्जुनवाडा बसथांब्याजवळ एकत्र येत कोल्हापूर गारगोटी राज्यमार्ग रोखून धरला। ग्रामस्थांनी राधानगरीचे प्रभारी तहसीलदार सतीश ढेंगे यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं। ढेंगे यांनी या समस्येवर येत्या 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। रास्ता रोको आंदोलनात उपसरपंच नामदेव चौगले, चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील, शिवसेनेचे अरविंद पाटील, अजित पाटील, नेताजी वाघरे, दिनेश माने, बाबूराव तिकोडे, बाळासाहेब पाटील, वाकोजी चौगले, विश्वनाथ पाटील, संदीप पाटील, राजेंद्र यादव, सागर भावके यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते।
या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रोहिदास मातकर, राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक आकाश भोसले कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते। कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील तावडे हॉटेलजवळील धोकादायक स्वागत कमान आज गुरुवारी रात्री 10 ते उद्या शुक्रवारी सकाळी 6 या वेळेत पाडण्यात येणार आहे। या पाडकामासाठी इथल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केलंय। आज गुरुवारी 6 नोव्हेंबरच्या रात्री कोल्हापूर महानगरपालिकेकडून तावडे हॉटेल जवळील जुन्या आणि धोकादायक स्वागत कमानीचं पाडकाम हाती घेण्यात येणार आहे। आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे। या कालावधीत वाहतूक पोलिसांच्या मदतीनं तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक उचगाव मार्गे सुरू राहील, तर कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहनं छत्रपती ताराराणी चौकातून बावडा शिये मार्गे बाहेर पडतील। कमानीच्या पाडकामामुळे वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केलंय। राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं शहाजी छत्रपती महाविद्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी हे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित केलं असतं तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं असतं असं सांगत या प्रदर्शनाची पूर्वप्रसिद्धी न केल्याबद्दल पुराभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले। हे प्रदर्शन 2 दिवस सुरू राहणार असून या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण, इतिहास अभ्यासक डॉक्टर JK पवार, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राज्य शासन अनेक गोष्टींवर भरभरून खर्च करतं, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री अशा थोर व्यक्तींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवताना एखादी जाहिरात देत नसल्याची खंत त्यांनी भर कार्यक्रमात व्यक्त केली। त्यांनी हेच प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित केलं असतं तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं असतं असं प्रतिपादन केलं। प्रदर्शन जरा जिथे लोक येऊ शकतील अशा ठिकाणी जसं शाहू संस्कृती भवन जे आहे तिथं जर घेतलं असतं तर जास्तीत जास्त लोकांना ते बघायला मिळू शकते। इथं काय परीक्षा वगैरे म्हणून बघायला मिळणार नाही। हां, तरी पण परत जेव्हा जेव्हा परीक्षा नसेल तेव्हा हे परत लावता येईल असं मला वाटतं। आणखीन किंवा तिकडं शाहू सांस्कृतिक भवनामध्ये सुद्धा लावता येईल, तर काही अडचण येणार नाही। तर असल्या प्रदर्शनासाठीच ते भवन बांधलेलं आहे। आणखीन त्या भवनाचा तसा बरोबर उपयोग झाला पाहिजे। यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कोल्हापुरातील पुराभिलेख संचालनालयाची इमारत सध्या दुर्लक्षित असून ती सक्षम करण्यासाठी खासदार शाहू महाराजांनी त्यात लक्ष घालावं असं सांगितलं। प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण यांनीही मनोगत व्यक्त केली। हे प्रदर्शन आज आणि उद्या सुरू राहणार असून या प्रदर्शनात महात्मा गांधी यांचे लेख, ब्रिटिश अधिकाऱ्यांना लिहिलेली पत्र तसंच महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे। या उद्घाटनावेळी अभिलेख अधिकारी गणेश कुमार खोडके, अभिलेखापाल संजय आवळे, संशोधन सहाय्यक विक्रम ठमके, अमय जाधव, बाणा कुंडले, रोहित खोले आणि पुराभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। श्री हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीनं रविवारी सकाळी 11 वाजता मुधाळ तिट्टा ते आदमापूर श्री संत बाळूमामा देवालय या मार्गावर घंटानाद मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे।
श्री बाळूमामा मंदिराच्या विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोहिते यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करावं या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन केलं असल्याचं सांगितलं। श्री हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी आज कोल्हापुरात पत्रकार बैठक घेत आदमापूरच्या श्री संत बाळूमामा मंदिराच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप केलेत। मंदिराची 55,000 बकरी आहेत, पण प्रवासात गुदमरून बकरी मेली असं सांगून मंदिराच्या बकऱ्यांची परस्पर विक्री केली जाते। भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनाच विश्वस्त म्हणून नेमलं जातं। कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत। भाविकांना तसंच मंदिराची बकरी सांभाळणाऱ्या मेंढपाळांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत असे आरोप करत मोहिते यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे। या मागणीसाठी रविवारी सकाळी 11 वाजता मुदाळ तिट्टा ते श्री बाळूमामा मंदिर घंटानाद मोर्चा काढण्यात येणार असल्याचं निखिल मोहिते यांनी सांगितलं। जे आदमापूर देवालयामध्ये भ्रष्ट कारभार चालू आहे, जे पेपरला माध्यमिक दैनिकातून सगळ्या गोष्टी यायला लागल्या, त्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार म्हणजे या भ्रष्टाचार कारभाराला आम्हाला ट्रस्ट बरखास्त करा आमचे निवेदन अर्ज आज दिलेला आहे। मी या निवेदन अर्जामागे आमचं असं आहे की ह्या भ्रष्ट कारभाराला सगळ्यात मोठा हस्तक्षेप आहे तो श्रीमती निवेदिता पवार या धर्मादाय आयुक्त यांची नार्को टेस्ट पूर्णपणे करा, कारण यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे देवस्थानचे सगळ्यात मोठे नुकसान झालेलं आहे। आम्हाला असं भक्तगणाकडून ऐकण्यात आलेलं आहे की मॅडमनी पैसे घेऊन पूर्णपणे निकाल लावलेले आहेत। आमचं पूर्ण आरोप आहेत की नायकोडे साहेबांपासून खडके मॅडमपर्यंत जे काम चांगलं करत होती त्यांना काढून त्यांनी परत नवीन का रूपांतर करत आहेत। हे ट्रस्टच बरखास्त करा, कारण देवाच्या कारणीभूताला सगळे नामोनिशाण भक्तांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत। आणि या गोष्टीसाठी आम्ही रविवारी मुदाळ तिट्टा ते आदमापूर या मंदिरा परिसरात घंटानाद मोर्चा पूर्णपणे घेत आहे। आम्ही त्या मोर्चेत पूर्णपणे आमची मागणी आहे की या ट्रस्ट बरखास्त करा, कारण वेळोवेळी पूर्ण या ट्रस्टमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे। आजपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप केले, आम्ही किती अर्ज केले, सगळे केले, आमच्या अर्जाला कोणतीही मागणी नाही, कोणतीही त्याला उत्तर दिलेलं नाही। म्हणजे कुठलाही हस्तक्षेप, कुणाचा हस्तक्षेप आहे हे आम्हाला कळालं पाहिजे। दरम्यान या घंटानाद मोर्चानंतर 8 दिवसाच्या आत प्रशासनानं बाळूमामा मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं नाही तर सेवेकरी ग्रुपच्या वतीनं मंदिराच्या आवारात आमरण उपोषण करू असा इशारा मोहिते यांनी दिलाय। या पत्रकार बैठकीला महंतेश नाईक, संजय शेंडे, सागर पाटील, संतोष दायिंगडे आदी उपस्थित होते। तामिळनाडूत एका निवृत्त प्राध्यापकांना महाराष्ट्रातील व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावी असं वाटतंय। होय, मूळचे तामिळनाडूचे आणि गेली 50 वर्षे मुंबईत राहणारे निवृत्त प्राध्यापक ॲडव्होकेट शिवा अय्यर हे अनोख्या पद्धतीनं महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करतायत। गेल्या 6 महिन्यांपासून महाराष्ट्राचा दौरा करत ॲडव्होकेट अय्यर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा म्हणून जनजागृती करतायत। मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे असं एका तमिळ माणसाला वाटतंय। हो, हे खरं आहे। जन्मानं तमिळ असले तरी गेली 50 वर्ष मुंबईत राहणारे निवृत्त प्राध्यापक ॲडव्होकेट शिवा अय्यर हे या मागणीच्या अनुषंगानं जनजागृती करत राज्यभर दौरा करतायत। गेल्या 6 महिन्यांपासून ते रेल्वे आणि एसटीनं प्रवास करतायत। त्यांनी या मागणी संदर्भात अभिनेता नाना पाटेकर यांची सुद्धा भेट घेतली आहे। त्यात आलं की महाराष्ट्राने जेवढं देशासाठी केलंय, महाराष्ट्र राज्याने इतर कुठल्याही राज्यांनी देशासाठी तेवढं कॉन्ट्रीब्यूट केलं नाही, खास करून सामाजिक न्यायासाठी। पण आजपर्यंत आपल्याला पंतप्रधानाचं पद का लाभलं नाही, तर मला लक्षात आलं की उत्तर भारताकडे ना लोकसंख्या एवढा अधिक आहे की दक्षिण भारतातनं कधी पंतप्रधान होणार नाही। म्हणून एक मोहीम मी चालू केलं, ज्याचं लोकांना मी जागृत करायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रीयन माणसाला पुढे करा आणि त्याचं पब्लिक रिलेशन करून त्याला पंतप्रधानच्या पदासाठी त्यालाही तयार करा। अँड लोकांना पण, इतर राज्यातले लोकांना, आता मी इतर राज्यात जाणार आहे आणि हे सांगणार आहे सर्वांना, कारण सामाजिक न्याय नाही घडवलं तर नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातसुद्धा कधी होऊ शकतं। आणि म्हणून शांततेने जर का आपल्याला बदल आणायचा असेल तर एक नॉन पॉलिटिकल फोरम उभा करायला लागेल। आणि नॉन पॉलिटिकल फोरम मनात घेऊन नाना पाटेकर सारखा एक माणूस किंवा मेधा पाटकर, पण मेधा पाटकर सुद्धा मेडिकली आता अनफिट आहे। नाना पाटेकर साहेब स्वतः बोलले की
सॉरी, मला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे, पण प्रकाश राज तेलंगणामध्ये आणि तमिळनाडूमध्ये ॲक्टर विजय यांना ठेवून मी एक नॉन पॉलिटिकल फोरम उभा करायचा प्रयत्न करणार आहे. नॉर्थमधनं मला कुठलाही असं ॲक्टर दिसून आलं नाही आणि बरेच लोक विचारतात ॲक्टर का, तर आर्टिस्ट लोक आहे ना, लोकांचा प्रॉब्लेममध्ये अधिक सेन्सिटिव्ह असतात मला असं वाटते, आणि त्यांना मास अपील आहे. म्हणून मी एक ॲक्टरला पुढे करून ट्राय करणार आहे टू ब्रिंग अ चेंज इन इंडिया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा यासाठी नॉन पॉलिटिकल फोरम उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील अय्यर यांनी सांगितलं. नाना पाटेकरांसारखा संवेदनशील अभिनेता पंतप्रधान झाला तर आनंद वाटेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विनय नांदुरकर उपस्थित होते. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिर आणि राजाराम बंधारा परिसरात दीपसंध्या हा उपक्रम उत्साहात पार पडला. भारतवीर मित्रमंडळ आणि दीपसंध्या उत्सव समिती यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. उपक्रमातील दीपोत्सव, पंचगंगेचं जलपूजन, महिलांसाठीच्या विविध स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी महिलांशी मनमोकळा संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कसबा बावड्यातील भारतवीर मित्रमंडळ आणि दीपसंध्या उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त राजाराम बंधारा आणि श्री दत्त मंदिर परिसरात दीपसंध्या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यंदा 15व्या वर्षीसुद्धा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते पूजा ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पंचगंगेच्या पाण्याचं पूजन आणि दीप पाजळणी करत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात हजारो पणत्यांनी श्री दत्त मंदिराचा परिसर आणि राजाराम बंधाऱ्याचा परिसर उजळवण्यात आला होता. या निमित्तानं बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दीपसंध्या उपक्रमाच्या आयोजनात सातत्य ठेवून दरवर्षी हा उपक्रम अधिकाधिक उत्साहात साजरा करण्यातील योगदानाबद्दल भारतवीर मित्रमंडळाचं कौतुक केलं. या उपक्रमामुळं महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत असून कसबा बावडा वासियांचा एकोपा वाढवणाऱ्या या उपक्रमाला डी.वाय. पाटील ग्रुपचं नेहमीच पाठबळ राहील अशी ग्वाही दिली. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी महिलांनी कौटुंबिक आणि करिअरच्या जबाबदाऱ्या पेलताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं असं प्रतिपादन केलं. आपल्याकडील पारंपरिक सण उत्सवांमधून नात्यांचा गोडवा वाढत असल्यामुळं महिलांनी त्यामध्ये उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पॉट गेम्स, प्रश्नमंजुषासह अन्य स्पर्धांमध्ये पूजा ऋतुराज पाटील यांच्यासह महिलांनी उत्साहानं सहभाग घेत बक्षिसं जिंकली. विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. यावेळी श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, माजी सभापती उमाजी उल्पे, संचालक मिलिंद पाटील, युवराज उल्पे, संचालिका सविता रणदिवे, शीतल पाटील, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, माधुरी लाड, शीतल बेडेकर, सुलोचना बागडी, शीतल पाटील, संयोजक मानसिंग जाधव, किशोर पाटील, प्रदीप उल्पे, गजानन बेडेकर, दिगंबर साळोखे यांच्यासह भारतवीर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीप्रमाणे गाफील न राहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय व्हावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज दिवसभरात करवीर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय संवाद साधला. दुपारी त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे गाफील न राहता काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय राहावं असं आवाहन केलं.
पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, संग्राम पोवाळकर, आशिष पाटील, युवराज गवळी, उत्तम आंबवडे, उत्तम गाडगीळ, नायकू बामणे, संदीप हजारे आणि दिलीप जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यात पदाचं सार्थक झाल्याचं समाधान असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील 50,000 कुटुंबांना लवकरच घरकुलाच्या चाव्या देणार आहे असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. ते ठिकपुर्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप, 110 घरकुल आणि संजय गांधी योजनेची 500 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर पत्रांचं वाटप यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघातला माणूस बघून नाही तर गरज बघून विकास कामं करत असल्याचा दावा केला. सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणणं यातच पदाचं सार्थक झाल्याचं समाधान असून लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील 50,000 कुटुंबांना घरकुलांच्या चाव्या देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यावेळी माजी उपसभापती अरुण जाधव, माजी सरपंच चंद्रकांत संखपाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, सरपंच प्रल्हाद पाटील, अरविंद भंडारी, युवराज पोवार, PD चौगले, सागर ढेरे, बाजीराव ढेरे, ग्रामविकास अधिकारी NS पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेच्या आवारात माजी नगरसेवक, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांची वर्दळ वाढू लागली आहे. अद्याप महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी राजकीय पातळीवर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. प्रशासकीय राज असल्यामुळे इचलकरंजी शहरातील माजी पदाधिकारी, नगरसेवकांचा महापालिका कार्यालयात फारसा राबता नव्हता. परंतु आता नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर मात्र माजी नगरसेवक आणि इच्छुकांची महापालिका कार्यालयातील वर्दळ वाढल्याचं दिसून येत आहे. माजी नगरसेवकांकडून विविध शासकीय कामांसाठी अधिकाऱ्यांशी चर्चा, प्रभागातील प्रलंबित विकास कामांची चौकशी तसंच नागरिकांशी संवाद वाढवण्यात येतोय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवे चेहरेसुद्धा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. काही जण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्यासह उमेदवारीसाठी नेते मंडळींकडे फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. लालबावटा भाजीपाला फळ विक्रेता खोकीधारक संघटनेनं इचलकरंजी शहरातील बाजारपेठेतील ठेका पद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे. महापालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांना संघटनेच्या वतीनं याबाबत निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी शहरात हातावरचं पोट असणारे भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले तसंच खाद्यपदार्थ विक्रेते तुटपुंजा भांडवलावर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीनं बाजार शुल्क वसूल करण्यात येत असल्याचा आरोप लालबावटा विक्रेता संघटनेनं केलाय. केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांची नोंदणी, व्यावसायिक हक्क आणि संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु इचलकरंजी महानगरपालिकेकडून या धोरणाची अंमलबजावणी झाली नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. महापालिकेनं आता नव्यानं बाजार शुल्क वसुलीच्या ठेक्याबाबत 1,39,00,00,000 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. जर हा ठेका खासगी मक्तेदारांना दिला तर लहान विक्रेत्यांवर अन्याय होतो. ठेकेदार मनमानी रक्कम आकारतात, त्यामुळे लहान विक्रेत्यांना व्यवसाय करणं कठीण जातं असं सांगत बाजार शुल्क वसुलीसाठी खासगी ठेकेदार न नेमता महानगरपालिकेनंच शुल्क वसुली करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे यांनी जोपर्यंत केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बाजार शुल्क वसुलीचा ठेका खासगी व्यक्तीला देऊ नये, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. यावेळी हिदायत अत्तार, रियाज सुलकंद, निर्मल कांबळे, बंडू हिपळगे, संदीप जाधव, वसीम बागवान आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न झाला। ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक आल्यानं डोंगरावर मोठी गर्दी झाली होती। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला होता। ज्योतिबा, यमाई देवी, चोपडाई देवी, महादेव, नंदी, काळभैरवाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात त्रिपुरारी पौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न झाला। मंदिरात सकाळी पाद्यपूजा, काकड आरती, मुखमार्जन या विधींनंतर मंगलपाठ झाले। अभिषेकावेळी केदार स्तोत्र, केदार कवच यांचं पठण झालं। त्यानंतर ज्योतिबा देवाची सालंकृत सरदारी रूपात खडी महापूजा बांधण्यात आली होती। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रात्री पालखी सोहळा झाला। रात्री 8:30 वाजता उंट, घोडे, वाजंत्रींच्या लवाजम्यासह पालखी सोहळा निघाला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराचे शिखर दीपमाळा प्रज्वलित करण्यात आल्या। स्थानिक पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित केल्यानं संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। शिखर, दगडी दीपमाळा, सदर, दगडी ओवरीवर दीप प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा करण्यात आला। ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आणि दीपोत्सव पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता। कार्तिक पौर्णिमेला पारंपरिक महत्त्व असून इथून पुढं होणाऱ्या 5 पौर्णिमा महत्त्वपूर्ण मानल्या जातात। 5व्या पौर्णिमेला ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा असते। कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामातील ऊसासाठी FRP नुसार शेतकऱ्यांना प्रति टन 3560 रुपये दर देणार आहे। कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत दराची घोषणा केली आहे। कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यानं यंदाच्या गळीत हंगामात 7 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित केलंय। कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी यापूर्वी यंदाच्या हंगामासाठी प्रति टन 3500 रुपये ऊस दर जाहीर केला होता। दरम्यान आज त्यांनी पत्रकार बैठक घेत FRP नुसार प्रति टन 3560 रुपये दर जाहीर केलाय। यावेळी आमदार नरकेंनी कारखान्याची संपूर्ण तोडणी यंत्रणा सज्ज असून येत्या 2 दिवसात तोडी सुरू करणार असल्याचं सांगितलं। यंदाच्या हंगामातील गाळपाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद, ऊसकरी शेतकरी, तोडणी वाहतूकदारांसह अधिकारी, कर्मचारी यांनी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आमदार नरके यांनी केलंय। यावेळी संचालक ॲडव्होकेट बाजीराव शेलार, संजय पाटील, विलास पाटील, दादासाहेब लाड, रवींद्र मडके, तानाजी पाटील, धीरजकुमार माने, कार्यकारी संचालक, सचिव उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करवीर तालुक्याच्या वतीनं दिवाळी निमित्त गड किल्ले बनवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजू यादव आणि सरपंच मधुकर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवीर तालुका कार्यकारिणीच्या वतीनं गड किल्ले बनवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 35 ग्रुपने या स्पर्धेत सहभाग घेतला होता। तालुका प्रमुख राजू यादव आणि उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगेश्वर देवालयात नुकताच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला। या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या माने पार्क, संघर्ष मित्र मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ आणि जयशिवराय तालीम मंडळ रेडेकर गल्ली यांना राजू यादव, मधुकर चव्हाण यांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। शिवशक्ती बालगट यादववाडी, विठ्ठलाई पार्क, छत्रपती राजाराम तरुण मंडळ, राजाराम तलाव, अमोल म्हसवेकर, अवनीश पाटील, प्रियदर्शनी कॉलनी, जयशिवराय तालीम मंडळ, मंथन सुतार, प्रियदर्शनी कॉलनी, एल कॉर्नर, आलोक सरनाईक, रिदम ग्रुप, सरस्वती कॉलनी, हिंदवी स्वराज्य मंडळ, जाखले सुतारमळा, मंगोबा तालीम, श्रीजित वळकुंजे, शिवसेना शाखा क्रमांक 2 यांना देखील उत्तेजनार्थ बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, दीपक रेडेकर, शरद माळी, उपसरपंच श्रीधर कदम, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, राहुल गिरुले, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, सुनील चौगुले, योगेश लोहार, संतोष चौगुले, दत्ता फराकटे, गुरुदेव माने, रवी काळे, शरद माळी, नितीन निकम, अक्षय परीट, शिवाजी लोहार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दत्ता यादव, रामराव पाटील, आबा जाधव, सूरज इंगवले, राजू साळुंखे, धनाजी पाटील आदी उपस्थित होते।
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पुढाकारातून दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सवाच्या प्रकाशात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री अंबाबाई मंदिरात दीपोत्सव आणि पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिर परिसरात भक्तांच्या सहभागातून दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिर परिसरातील अनेक मंदिरांच्या ओवऱ्यांवर पणत्या प्रज्वलित करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती। देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडप, घाटी दरवाजा बाहेरील दीपमाळा उजळवण्यात आल्या होत्या। या दीपोत्सवाच्या प्रकाशात देवीचा पालखी सोहळा सुद्धा भक्तिमय वातावरणात पार पडला। दीपोत्सवाच्या निमित्तानं नेत्रदीपक आतषबाजी सुद्धा करण्यात आली। दीपोत्सव आणि पालखी सोहळ्यात भाविक उत्साहानं सहभागी झाले होते। बुधवारी रात्री करवीर तालुक्यातील खुपिरेतील विठ्ठल सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी फोडलाय। चोरट्यांनी त्यामधील सुमारे 4 लाख रुपयांची कॉपर वायर लंपास केली आहे। ट्रान्सफॉर्मर फोडल्यामुळे संस्थेचा 200 एकर क्षेत्रातील पाणी पुरवठा ठप्प झालाय। चोरट्यांनी आतापर्यंत करवीर तालुक्यातील 3 संस्थांचे ट्रान्सफॉर्मर फोडत पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय। खुपिरेतील विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या भोगावती नदीवरील जाकवेल जवळचा ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी फोडलाय। चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या कॉपर वायर लंपास करत सुमारे 60,000 रुपये किमतीच्या ऑइलचं नुकसान केलंय। या प्रकारामुळे संस्थेचं सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झालंय। सध्या ऊस शेतीसाठी पाण्याची गरज असताना चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर फोडल्यामुळे संस्थेकडील 200 एकर क्षेत्राच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या महिन्यात कुरडू आणि दोनवडे इथल्या संस्थांचे ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी लक्ष्य करत पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय। पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी संस्थांकडून होऊ लागली आहे। 2चं ट्रान्सफॉर्मरचं काम चालू असताना जॅक्युलर ट्रान्सफॉर्मरचे कॉइली चोरीस गेलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे। 200 एकर क्षेत्र आता पाण्याविना पडून आहे। करवीर पोलीस ठाण्याचे विजय तळसकर, अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। पंचनामावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदा पाटील, संचालक सर्जेराव पाटील, बळवंत पाटील, सचिव प्रकाश कुंभार, शिवाजी गुरव उपस्थित होते। मुरगुडमधील राणा प्रताप चौकातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या सुभाष नायकवडी यांची बॅग हॉटेलमध्ये विसरली होती। या बॅगेमध्ये 50,000 रुपये होते। हॉटेल मालक विनायक ढेंगे यांनी प्रामाणिकपणे सुभाष नायकवडी यांची बॅग परत केल्यानं ढेंगे यांचं कौतुक होतंय। सुभाष नायकवडी यांचं मुरगुड बसस्थानकासमोर लॉटरी सेंटर आणि पानपट्टी आहे। त्यांनी पतसंस्थेतून पैसे काढून ते राणा प्रताप चौकातील हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले होते। नाश्ता करून बाहेर पडताना नायकवडी सोबत बॅग घ्यायला विसरले। काही वेळानंतर हॉटेल मालक विनायक ढेंगे यांनी ही बॅग ताब्यात घेऊन उघडून बघितली असता त्यामध्ये रोख रक्कम दिसून आली। ढेंगे यांनी सुभाष नायकवडी यांच्याशी संपर्क साधून त्यांना 50,000 रुपये रोकड असणारी बॅग प्रामाणिकपणे परत केली। विनायक ढेंगे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। मुलांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून किल्ले बांधणी करण्यापूर्वी गड भ्रमंती करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्यांची माहिती झाल्यानंतर आपण त्या किल्ल्याची निर्मिती परिपूर्णपणे करू शकतो, असं प्रतिपादन महापारेषणचे अरुण माने यांनी केलं। ते मुरगुडमधील नवकला मंचच्या माध्यमातून आयोजित छोटे मावळे किल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते। मुरगुडमध्ये नवकला मंचच्या माध्यमातून छोटे मावळे किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये एकूण 25 जणांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेत नवमहाराष्ट्र मित्रमंडळ, यश दबडे आणि रुद्र मेंढके, गजानन महाराज तरुण मंडळ यांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले, तर उत्तेजनार्थ क्रमांक अमित खराडे, शिवशंभो कापशी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, खंडागळे गल्ली यांनी पटकावला।
विशेष पारितोषिक पार्श्व महाजन श्रीराम मित्रमंडळ जवाहर रोड यांना देण्यात आलं. सर्व विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आणि सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महापारेषणचे अरुण माने यांनी मुलांनी मोबाईलमधून बाहेर पडून किल्ले बांधणी करण्यापूर्वी गड भ्रमंती करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केलं. यावेळी विनायक येरुडकर, ओंकार पोतदार, सिद्धांत पोतदार, दिग्विजय येरुडकर, अक्षय पोतदार, विजय सापळे, सागर सापळे, सर्जेराव भाट आदी उपस्थित होते. राज्यातील महायुतीचं सरकार हे आधी टक्केवारीचं सरकार म्हणून ओळखलं जात होतं, मात्र आता ते जमीन खाणारं सरकार म्हणून प्रसिद्ध झालंय. अशा शब्दात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरातील जमीन नियमबाह्य पद्धतीनं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही या विधानाचा संदर्भ देत हा भाजपच्या दबावतंत्राचा भाग असावा अशी शंका व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी टक्केवारीचं सरकार अशी ओळख असलेलं राज्यातलं महायुती सरकार आता जमीन खाणारं सरकार म्हणून ओळखलं जाऊ लागलंय असा घणाघातही त्यांनी केला. महायुतीच्या सरकारची चर्चा टक्केवारीचं सरकार म्हणून प्रसिद्ध होती, आता जमीन खाणारं सरकार म्हणून प्रसिद्ध झाले. म्हणजे मुंबईमधले SRAचे प्रोजेक्ट असू दे, जैन बोर्डिंगचा विषय असू दे किंवा आता नव्यानं आलेल्या कोरेगाव पार्कमधलं प्रकरण असू दे, आता टक्केवारीनं भागत नाही. आता डायरेक्ट 100% जमिनी घ्यायच्या आणि त्याचा कर देखील माफ करायचा. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची कर्जमाफी मागताना आर्थिक बेशिस्तात तुम्ही आर्थिक शिस्त लावा म्हणून प्रवचन करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडं सरकारचं उत्पन्न बुडवायचं काम त्या ठिकाणी होते. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की चौकशी कसली करताय, स्थगिती द्या, एक लाईनची ऑर्डर काढा ताबडतोब की हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत, जाऊ दे त्यांना कोर्टात. मुंबईसह राज्यातील अनेक विकास प्रकल्पांमध्ये जमिनीचे गैरव्यवहार सुरू असून राज्य सरकारनं या प्रकरणांमधील सत्य जनतेसमोर आणण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असून हे सरकार श्री अंबाबाई तीर्थ विकास आराखड्यासाठी महाविकास आघाडी सरकारनंच मंजूर केलेला निधी अद्याप देऊ शकलेलं नाही असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. त्यांनी तरुण वर्ग मोठ्या संख्येनं काँग्रेस पक्षात सामील होऊ इच्छित असल्याचंही यावेळी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका. आज दिवसभरात करवीर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधला संवाद. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पुराभिलेख संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींच्या छायाचित्र प्रदर्शनाची पूर्वप्रसिद्धी न केल्यानं व्यक्त केली नाराजी. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी उसाची वाहनं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. पारगावजवळ काही काळ तणाव. राज्यातील महायुतीचं सरकार आता जागा खाणारं सरकार म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची टीका. आणि 1199 रुपयात वाहन चालवण्याचे बोगस परवाने देणाऱ्यांना पकडलं. इचलकरंजी आरटीओंची जयसिंगपूर जवळील आश्रय हॉटेलवर धाड. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.